श्री स्वामी समर्थ। जून 2026 मध्ये तयार होणार 4 महाशक्तिशाली राजयोग। त्यामुळे या काही राशींचे नशीब अचानक पालटणार। या राशी होणार धनाने करोडपती मालामाल। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। जून 2026 हा महिना वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। या महिन्यात गुरु, शुक्र, सूर्य आणि बुध ग्रहांच्या महत्त्वपूर्ण हालचाली होत असून अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत। हंस राजयोग, गजकेशरी राजयोग, गजलक्ष्मी योग, बुधादित्य योग यांसारखे शक्तिशाली योग काही राशींच्या जीवनात करिअर, धन आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने मोठे बदल घडवू शकतात। ज्योतिषांच्या मतानुसार हा महिना अनेकांसाठी प्रगती आणि संधीचा काळ ठरू शकतो, असं देखील सांगितलं जाते। जूनच्या सुरुवातीला देवगुरु बृहस्पती उच्च राशीत प्रवेश केलेला आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो। 2 जूनला गुरुने कर्क राशीत प्रवेश केलेला आहे। सूर्य वृषभ आणि मिथुन राशीत भ्रमण करेल। बुध 2 जूनला आद्रा नक्षत्र, 11 जूनला पुनर्वसु नक्षत्र आणि 22 जूनला कर्क राशीत प्रवेश करेल। शुक्र मिथुन आणि कर्क राशीत गोचर करेल। मंगळ मेष आणि वृषभ राशीत राहील। शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत राहणार आहेत। चंद्र दर 2.5 दिवसांनी राशी बदलून विविध योग निर्माण करेल। या महिन्यात अनेक महत्त्वाचे राजयोग तयार होत आहेत। गुरुच्या उच्च स्थितीमुळे हंस राजयोग निर्माण होईल। चंद्र आणि गुरुच्या संयोगामुळे गजकेशरी योग तयार होईल। शुक्राच्या प्रभावामुळे गजलक्ष्मी योग तयार होईल। याशिवाय बुधादित्य योग, रुचक योग, विपरीत राजयोग आणि केंद्र त्रिकोण योग देखील तयार होत आहेत। हे योग आर्थिक प्रगती, पदोन्नती आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी अत्यंत शुभ मानले जातात। जून 2026 मध्ये कर्क, सिंह, कन्या, धनु आणि मीन या राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे। या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळू शकते। दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे। या महिन्यात सत्ता, पद आणि प्रतिष्ठेमुळे या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असू शकते। मंगळ स्वराशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांचे धैर्य, पराक्रम आणि आत्मविश्वास वाढू शकतो। याशिवाय चंद्र मंगळ महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल, ज्यामुळे पद आणि प्रतिष्ठेसह आर्थिक प्रगती देखील होऊ शकते। शनी 12व्या घरात विराजमान असेल, अशा प्रकारे भौतिक सुखांसोबतच स्थायी सत्ताही मिळत आहे। जून महिन्यात या राशींच्या लोकांमध्येही नेतृत्व क्षमतेत मोठी वाढ होऊ शकते। तुमची रणनीती प्रभावी ठरू शकते। सत्तेचे मोठे पद मिळवण्यासाठी अनेकदा कठीण संघर्ष आणि विरोधाला सामोरे जावे लागू शकते। तथापि राहू आणि केतूमुळे या राशींच्या लोकांना राजकारणात चांगले यश देखील मिळू शकते। मान आणि सन्मान वाढणारा योग होत आहे। शुक्रामुळे तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात। आर्थिक स्थिती चांगली आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यशस्वी होतील। तसेच विदेश जाण्याचे स्वप्न पूर्ण झालेले असेल या काळामध्ये। त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप चांगला असू शकतो। या राशीच्या लोकांचा आदर वाढू शकतो, तसेच त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। तुमच्या धैर्यात, मेहनतीत आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकते। मंगळ आणि सूर्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता। राजकारण, प्रशासन, व्यवस्थापन या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। तथापि कोणताही निर्णय घेताना जास्त घाई करू नका। त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास। मिथुन राशीसाठी जून महिना प्रगतीची चिन्हे घेऊन येणार आहे। यामुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। करिअर, राजकारण, प्रशासन आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित लोकांना या महिन्यात खूप फायदा होऊ शकतो। या महिन्यात गजकेशरी राजयोग झाल्यामुळे काही राशीच्या जातकांना प्रतिष्ठा मिळू शकते। तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात।
आत्मविश्वासात वाढ होईल. यासोबतच स्पष्ट विचार ठेवणे आवश्यक असेल. राहू आणि केतू नवीन रणनीती, तांत्रिक विचार आणि अचानक संधी देऊ शकतात. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही खूप फायदा होऊ शकतो. काही नवीन डील, प्रोजेक्ट देखील होऊ शकतो. सोबतच या काळामध्ये धनलाभाचे योग देखील बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. आरोग्याची गोष्ट लक्षात ठेवा. हा महिना थोडा त्रासदायक आहे. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नात्यांमध्ये स्पष्ट संवाद आवश्यक आहे. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना खूप चांगला असणार आहे. या महिन्यात मान आणि प्रगतीत वाढ होऊ शकते. हंस राजयोग झाल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक प्रभाव वाढू शकतो. हा काळ नोकरदार लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. करिअरमधील प्रगतीमुळे पदोन्नती, पगारवाढ होऊ शकते. प्रशासन, राजकारण, न्याय यांसारख्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. याशिवाय नशिबाची साथ मिळालेली आहे. व्यापार क्षेत्रातही नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या रणनीतीने भरपूर पैसे कमवू शकता. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. आर्थिक स्थिती चांगली आहे. सन्मानात वाढ होऊ शकते. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे राहील. आरोग्य मात्र सामान्य राहील. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीसाठी जून महिन्यात प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. नेतृत्व क्षमतातही वेगाने वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि व्यक्तिमत्व सुधारू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाऊ शकतो. नवीन जबाबदाऱ्या पार पाडल्या जाऊ शकतात. तुम्हाला आता तुमच्या मेहनतीचे फळ देखील मिळू शकते. उच्च पद, सरकारी काम, राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. तथापि जेव्हा वैयक्तिक जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा काही तणाव, विरोध आणि गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात धैर्य आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक असेल. गुरूच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्हाला परदेशाशी संबंधित कामातून नवीन प्रकल्प किंवा नवीन नोकरी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाच्या आणि योग्य निर्णयाच्या जोरावर यश मिळवू शकता. कुटुंब आणि वडिलांप्रती आदर राखणे तुमच्यासाठी शुभ राहील. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास असू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. गुरुचे कर्क राशीत गोचर आणि 10व्या घरात बुधाचे बलवान होणे यामुळे करिअर, शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यशाची चिन्हे दिसू शकतात. याहीशिवाय भद्रा महापुरुष योग झाल्यामुळे तुमचे पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव देखील वाढू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन जबाबदारी, पदोन्नती आणि चांगल्या संधीचा योग होत आहे. व्यापाराच्या क्षेत्रातही लाभ होऊ शकतो. संवादाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली आहे. समाजात आदर झपाट्याने वाढू शकतो. विवाह, भागीदारी आणि सामाजिक संबंधांमध्येही सकारात्मक बदल दिसून येतील. तथापि मंगळ 8व्या घरात असल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाई, इजा किंवा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. राहू 6व्या घरात असल्यास या राशींचे लोक आपल्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. याशिवाय हा महिना विद्यार्थ्यांसाठी देखील चांगला असू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते.